मित्रांनो सीन असं झालेला आहे गाडीच्या चालकाच्या साईडच्या पुढच्या टायरमध्ये जे रस्त्यावरती जे रिफ्लेक्टर लावलेलं असतं ते घुसून गेलं। मित्रांनो आता जॅक लावतात गाडीला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आपण आहोत नाशिकच्या जुन्या बस स्टँडमध्ये म्हणजेच ओल्ड CBS येथे। तर मित्रांनो आज आपण प्रवास करणार आहोत नाशिक ते सटाणा। तर मित्रांनो आपण बसची आता वाट बघतोय। समोर एक बस लागलेली आहे पंचवटी आगाराची, ही आहे नाशिक नंदुरबार, परंतु याच्यामध्ये गर्दी खूप आहे, तर आपण अजून वेट करूया। मित्रांनो गाडी आपली आलेली आहे नाशिक नवापूर। मित्रांनो गाडी आहे आपली नाशिक नवापूर आणि मित्रांनो ही सटाणा पिंपळनेर आणि चरणमाळ मार्गे जाणारी नवापूर आहे। आणि मित्रांनो आता आपण नाशिक ते सटाणा इथपर्यंत प्रवास करणार आहोत। मित्रांनो गाडी ही नवापूर आगाराची आहे, धुळे विभागातील। तर मित्रांनो इथे एक सूचना देण्यात आलेली आहे, पंढरपूर यात्रेसाठी गाड्या तिकडे गेल्या असल्याने इथे गाड्या खूप कमी आहेत, त्यामुळे इथे प्रवाशांना सूचना केली जाते की आहे त्या गाडीने तुम्ही प्रवास करा म्हणून। मित्रांनो बस पूर्ण आता भरलेली आहे फुल। मित्रांनो हे नाशिकचं जुनं बस स्थानक आहे आणि इथून देवळा सटाणा नंदुरबार नवापूर तसेच कळवण सप्तशृंगीगड त्र्यंबकेश्वर सिन्नर या ठिकाणी जाणाऱ्या बसेस पेठ या ठिकाणी लागत असतात। गाड़ी लेट आली माझी गाडी ड्रायव्हर आजारी पडला की गाडी निघाली। मित्रांनो गर्दी बघू शकता पंढरपूर यात्रेमुळे सगळ्या बसेसची येऊन गेल्या असल्याने इथे खूप गर्दी जमा झाली आहे। मित्रांनो बघा गाडीत गर्दी एवढी आणि गाडी पिकअप सुद्धा घेत नाही।
मित्रांनो, सीन असं झालेला आहे, गाडीच्या चालकाच्या साईडच्या पुढच्या टायरमध्ये जे रस्त्यावरती जे रिफ्लेक्टर लावलेलं असतं ते घुसून गेलं. गाडीच्यामध्ये जो रोडवरती जो रूट असतो तो घुसल्यामुळे गाडी आता पंक्चर झालेली आहे. ड्रायव्हर साईडच्या पुढच्या चाकामध्ये तो घुसला, त्यामुळे गाडी आता पंक्चर काढण्यासाठी आता जवळचा एक पंचवटी डेपो आहे, तो पंचवटी डेपोमध्ये गाडी घेऊन जाते. मित्रांनो, हे आहे नाशिकचे पंचवटी डेपो. गेलो आहोत पंचवटी डेपोमध्ये. मित्रांनो, पॅसेंजर इथे आता उतरून दिलेले आहेत आणि गाडी आता स्ट्रेट डेपोमध्ये घेऊन जाणार आहे पंचर काढण्यासाठी. गाडी आपण थेट नाशिकच्या जवळ असल्यामुळे नाशिकमधल्या पंचवटी जो डेपो आहे, या पंचवटी डेपोमध्ये आपण ही गाडी पंक्चर काढण्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, आपण बघू शकतो की कशा प्रकारे त्याच्यामध्ये रिफ्लेक्टर घुसून गेलेला आहे गाडीच्या टायरमध्ये. मित्रांनो, आता जॅक लावतात गाडीला. ही जी स्टेपनी आहे सोबत गाडीच्या, ही स्टेपनी आता हा टायर लावणार आहे गाडीला. तर मित्रांनो, गाडीचा जो पुढचा टायर आहे चालक साईडचा, तर त्या पुढच्या टायरमध्ये जे रस्त्यावरचं जे रिफ्लेक्टर असतं ते घुसून गेल्यामुळे गाडीचं टायर पूर्णतः पंक्चर झालं होतं. त्यामुळे गाडी थेट पंचवटी डेपोमध्ये आणण्यात आली आणि पंचवटीमधील जे मेकॅनिकल आहे त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. तात्काळ त्यांनी पंक्चर काढून दुसरा जो स्टेपनी होती ती बसून त्यांनी दिलेली. प्रवासी मात्र तिकडे उभे आहेत, त्यामुळे लवकर जायचं आहे. आता जवळपास एक साधारण 10 ते 15 मिनटात काम कंप्लीट झालेलं आहे, जे अजून चालू आहे. एक 5 मिनटात तेही काम कंप्लीट होईल. तर मित्रांनो, ही जी स्टेपनी आहे ही आता गाडीच्या वर ठेवायची, तर त्यासाठी आपण आता ही जी गाडी ही बाजूला करून ती गाडी इथे लावून आणि मी तुम्हाला दाखवतो आता कशा प्रकारे स्टेपनी ही गाडीच्या वर ठेवली जाते. हे जे टायर आहे हे असं साधारण मित्रांनो स्टेपनी अशा प्रकारे वरती गेलेली आहे.
मेकॅनिक आहेत ते या पद्धतीने वरती सोडून तुमची स्टेपनी देता खाली उतरवतो. असं बटन आहे. इथून बटन दाबलं की ते वर होतं, बटन दाबलं की खाली होतं. अशा प्रकारे ही साखळ आणि त्याला एक मशीन जोडलेलं आहे त्यांना अशा प्रकारचं वर. मित्रांनो स्टेपनी आता ठेवून झालेले आहे. टायर पण आपला चेंज होऊन गेलेला आहे. तर आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. चालक दादा आता गाडी रिवर्स करून आता आपण पुढच्या प्रवासासाठी सुरुवात करतो. प्रवास